नारी शक्ती सन्मान सोहळा संपन्न. वर्धा. जागतिक महिला दिनानिमित्त सरस्वती बहुउद्देशीय महिला विकास संस्था संचालित रुखमाबाई ठोंबरे कॉलेज ऑफ फार्मसी व नर्सिंग स्कूलच्या सभागृहात नारी शक्ती सन्मान सोहळा संपन्न झाला. पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्था अध्यक्ष भारतीताई ठोंबरे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संगपाल उमरे, वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष किरण उपाध्ये, विदर्भ प्रमुख जयाताई अराटे, पल्लवी कुत्तरमारे, हेमलता शंभरकर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 40 महिलांना अतिथीच्या हस्ते सन्मानपत्र व पदक देऊन सत्कार करण्यात आला. नंतर किरण उपाध्ये यांनी जागतिक महिला दिनाच्या प्रणेत्या क्लारा झेटकिन व रोझालिंड झेबर, भारताचे नेतृत्व करणाऱ्या महिलांच्या कामांच्या ऐतिहासिक चळवळीवर प्रकाश टाकला. भारतीताई ठोंबरे यांनी अभ्यासपूर्ण भाषणांत महिलांमधील अज्ञान, अशिक्षा, अंधश्रद्धा, बुवाबाजी, वर्तमान अवस्था, शैक्षणिक दुरावस्था यावर माहिती दिली. डॉक्टर उमरे यांनी संघटनेचे कामकाज कसे चालते यावर जोर दिला. अतिथींनी विषयावर मांडणी केली. कार्यक्रमास उपस्थित सर्वच महिलांना सन्मानित करण्यात आले, तर काही पुरुषांचा सत्कार करण्यात आला. पूर्णविराम. शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोपहार व मिठाईचे वाटप करण्यात आले. परिवारातील सुवर्णा झाडे, रश्मिताई काळे, प्रियंका बंजारी, मोखाडे यांचेसह महिलांनी आयोजन करण्यात परिश्रम घेतले. किरण उपाध्ये, IB7 न्यूज, वर्धा. फुलगाव. कसं चांगलं करता येईल? जर स्त्री इकॉनॉमिकल आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर ती जास्त चांगल्या पद्धतीने स्वतःच्या प्रगतीचा विचार करते. पण तिला त्याच्यासाठी पायाभूत सुविधा स्वतःमध्ये चालू कराव्या लागतात. विचार कसं करायचं की मी कशी सक्षम होईल, स्वतःपासून विचार करणं खूप आवश्यक आहे. मार्गदर्शन खूप सारे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण मी सांगते की काम कसं चालू करायचं आणि न कोणाकडे बघता काम करत राहायचं. आता मला माझ्या घरचे खूप काही म्हणायचे, गावामध्ये म्हणायचे काय गरज आहे, कशाला फिरते, चांगली फिरायला वगैरे वगैरे, पण मी कधी लक्ष दिलं नाही. मला काय करायचं हे माझं फिक्स होतं. मी कुठलीही गोष्ट करताना फिक्स करते की मला काय करायचं आणि ती गोष्ट प्रत्यक्षात करत राहते आणि ते एंड टू पॉईंट येईपर्यंत ती गोष्ट सक्सेस होईपर्यंत करते. ती सक्सेसच झाली पाहिजे याच्याकडे पूर्ण फोकस करते. मग बाकीकडे माझं काही लक्ष नाही राहत, कोण काय म्हणतंय काय नाही, कारण मला काही दुसऱ्या गोष्टी येते नाही. मला काही जास्त गोष्टी सांगता येत नाही कोणाला, आणि हिच्या घरी काय चाललंय, तिच्या घरी काय चाललंय हे बसायला मला वेळ पण नाही आहे आणि मी तशी स्वभाव पण नाही म्हणा तसा. तर पण माझं काम करणं एवढं मी माझं जगण्याचं साधन आहे आणि मी मला माझ्या पद्धतीने जनतेसाठी आणि महिलांसाठी जास्तीत जास्त काम कसं करता येईल हे बघ. मी 20 मुलींना मी जेव्हा नर्सिंग कॉलेज चालू केलं होतं तेव्हा IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.